आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरणाऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाची व दिलासादायक बातमी दिली आहे। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। आजच्या या डिजिटल काळात मोबाईल फोन हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक बनला आहे। आजच्या या आधुनिक काळात तुमच्या हातात असलेला स्मार्टफोन म्हणजेच मोबाईल फोन हा अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे। स्मार्टफोनच्या माध्यमातून अनेक कामे जसे की आर्थिक व्यवहार म्हणजेच पैशांची देवाणघेवाण, बँकेसंबंधी कामे, तिकीट बुकिंग, वीज बिल, पाणी बिल भरणे, शॉपिंग पासून ते किराणा माल, खाद्यपदार्थ ऑर्डर करणे इत्यादी महत्त्वाची कामे कुठेही न जाता घर बसल्या सहज शक्य असल्याने मोबाईल फोनचे महत्त्व अधिकच वाढले आहे। अशातच देशभरातील जवळपास 120 कोटी मोबाईल फोन वापरणाऱ्यांना केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने अर्थात ट्रायने एक दिलासादायक बातमी दिली आहे। तुम्ही एअरटेल, जिओ, BSNL किंवा वोडाफोन आयडिया यापैकी कोणत्याही कंपनीचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। सध्या देशभरातील जवळपास प्रत्येक मोबाईल वापरकर्त्यांना एक सारखीच समस्या आहे, ती म्हणजे सतत येणारे फेक बनावट कॉल्स। या कॉल्स मध्ये टेलिमार्केटिंग कंपन्या, बँका, क्रेडिट कार्ड तसेच अनेक फसवणूक करणारे कॉल देखील येतात। या फेक व बनावट कॉल्समुळे अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक देखील झाली आहे। अनेक मोबाईल धारकांची बँक खाती रिकामी करून टाकण्यात आलेली आहे। या फेक स्पॅम कॉल्स पासून सुटका करण्यासाठी आणि सायबर गुन्हे आणि स्मार्टफोनच्या गैरवापराला रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने अर्थात ट्रायने मोबाईल धारकांसाठी एक नवी सुविधा आणली आहे। सध्या अनेक मोबाईल धारकांना नाव एकाचे व फोन दुसऱ्याचाच येतो। जाहिरात, टेलिमार्केटिंग कंपन्या, फसवणूक करणारे बनावट कॉलमुळे लोक अगदी वैतागले आहेत। अशा फोन कॉल्समुळे अनेक लोकांना हजारो लाख रुपयांचा चुना देखील लागला आहे। मात्र आता यापासून सर्व मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होणार आहे। केंद्र सरकारच्या ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जिओ, एअरटेल, BSNL व तसेच वोडाफोन आयडिया यांना सक्तीचे आदेश दिले आहेत। ट्रायने सर्व दूरसंचार कंपन्यांना CNAP म्हणजेच कॉलर नेम प्रेझेंटेशन नावाने ओळखले जाणारे कॉल ID फीचर तात्काळ लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। केंद्र सरकारच्या भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायने म्हटले आहे की सर्व टेलिकॉम कंपन्यांनी लवकरात लवकर ही सेवा सुरू करावी। ही सुविधा चालू झाल्यानंतर सर्व मोबाईल वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। आतापर्यंत मोबाईल धारकांना अनोळखी क्रमांकावरून कॉल आला की तो नंबर फक्त स्क्रीनवर दिसत होता, परंतु आता यापुढे लवकरच येत्या काही दिवसांमध्ये सर्व मोबाईल धारकांना नंबर प्रमाणेच अनोळखी कॉलरचे खरे नाव म्हणजे KYC आधारित खरे नाव दिसेल। म्हणजे जेव्हा कुणी तुम्हाला फोन कॉल करेल तेव्हा तुम्हाला फक्त त्याचा नंबरच नाही तर त्याचे सिम कार्ड खरेदी करताना दिलेल्या कागदपत्रावरील खरे नाव व फोटो दिसणार आहे। महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईल फोन मध्ये तो नंबर सेव्ह नसला तरी आता कॉल आल्यावर कॉल करणाऱ्या त्या व्यक्तीचे खरे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणार आहे।